दादू, तुला कसं कळलं ही नाणी मॉमनी दिली? सोन्याची नाणी आणि तू देणार? सिरियसली? नाही ना, ही सोन्याची नाणी द्यायची पद्धत मॉमची आहे. तुला आश्चर्य वाटेल, पण मॉमला आमची खूप काळजी वाटते. पण ती स्वतःला देशमुखांची सून या इमेज मधून बाहेर पडू देत नाही. आय विश की तिला लवकरच कळेल की आम्हाला पैशांची नाही, प्रेमाची गरज आहे. दादू, तू तू चिडलायस माझ्यावर? काय बोर मारता यार तुम्ही? आता काय रडणार आहात का? ए, तूच बोर मारतेस. काहीतरी प्लॅन तर सांग. फुल नाईट मारायची. आय मीन चालेल. काय वेट लागले का? बर्थडे असला म्हणून असं कोणी जागतं का रात्रभर? मंजिरीचं ऑफिस आहे उद्या, तिचा तरी विचार करा. ए रडू नकोस यार स्कॉलर. किती बोर आहे हा. मंजिरीसाठी मला अनयने उद्या सुट्टी दिली. व्हॉट? पण का? अच्छा, माझा बर्थडे म्हणून? अरे वा, तुझा बॉस जास्त दयाळू आहे वाटतं. हा म्हणजे आता त्याला असं वाटलं असेल की आम्हाला तुमचा 54वा वाढदिवस साजरा करायचा आहे म्हणून दिली असेल सुट्टी. नॉट फनी ॲट ऑल. ए हा अनय कोण आहे? आणि हा 54वा बर्थडे वगैरे काय प्रकरण आहे? अगं अनय म्हणजे मी ज्या वकिलाकडे जॉब करते ना तो. काय मी जास्त इंग्रजी शब्द वापरत नाही ना बोलताना, शुद्ध मराठी बोलते. त्यामुळे माझ्या भाषेवरून त्याला असं वाटलं की माझा नवरा एक 53 वर्षाचा म्हातारा वगैरे असेल. ए पण अनय यंग आहे का? का तो पण 53 वर्षाचा आहे? नाही नाही, हो यंग आहे. ए आणि चांगला आहे का? हो चांगला वकील आहे. अगं त्या दोघी तशा अर्थाने नाही विचारत आहेत. अगं म्हणजे आमचा स्कोप आहे का काही? म्हणजे मी काही लाईन वगैरे मारू शकतो का असं विचारायचं होतं. बॅटिंग. ही नाही, इसवी सन पूर्व काळातली आहे, हिला काही कळणार नाही. तू आम्हाला फोटो दाखव, आमचा आम्ही ठरवतो बरोबर. माझ्याकडे त्याचा फोटो का असेल? डीपी दाखव ना, मोबाईल दे, फोन दे लवकर. अनय जेमिनिस. अनय जेमिनिस बघू. आयुष्यभर हे भारी आहे राव. मला आवडला. आय थिंक इज 9. ए 9 वगैरे नाही, मी म्हणेन 8.5. हा पण डोळे 9 आहेत. ए नाही नाही, चल हे बघ, अख्खाचा अख्खा 9 यार. ए नाही यार, डोळे भेट 9 वगैरे नाही. एक मिनिट, हे काय करताय तुम्ही दोघी? अगं त्या दोघी जणी त्याच्या लुक्सला रेटिंग्स देतात. आय मीन मार्क्स देतात. म्हणजे अशी एखादी व्यक्ती आवडली तर तिला मार्क्स देतात? हा म्हणजे शहाणी नॉर्मल माणसं देत नाहीत, पण यांच्यासारख्या वेड्या मुली देतात. असू नकोस ओके. मला जर मार्क्स द्यायचे असतील तर तुम्हाला 10 पैकी किती मार्क्स देशील सांग? तुम्हाला मी 10 पैकी 10 देईन. अरे अना, अगं तू एकटी काय बसलीस इथे एवढ्या रात्रीची? झोपायचं नाही तुला? अगं मी ग्रीटिंग बनवते शौनक काकासाठी, उद्या त्याचा बर्थडे आहे ना. अगं हो बनवते कार्ड, पण इथे अशी एकटी का बसलीस? तुझ्या खोलीत नाही का बनवायचंस? मम्मा आणि डॅडूंना झोपायचं होतं ना, म्हणून ते म्हणले लाईट नको चालू ठेवू, म्हणून मी इथे आले. नाही तर अंधारात कसं ड्रॉइंग काढू ना. कठीण आहेत तुझे आई बाबा. पण आना, खरं सांगू का, आता खूप रात्र झालीये. तू उद्या सकाळी कंप्लीट करतेस का? 2 मिनिट्स झालंच आहे. ओके कर.
अगदी 2 मिनिट्समध्ये. 2 मिनिट्समध्ये कम्प्लीट कर, मला दाखव आणि मग झोपायला जा. हो, मी माझ्या कार्ड तुला दाखवेन आणि झोपायला जाईन. ओके. अना, तू रोज रात्री दूध पितेस ते प्यायलीस का गस? बर, मग मी तुझ्यासाठी दूध घेऊन येते. तोपर्यंत तू तुझं हे कार्ड कम्प्लीट करून टाक. मला दाखव. येऊ मी? चालेल. फास्ट. ऊपर 2 दूरिया. चॅलेंज. घे उचल. 3 राजे. भैरवी, चॅलेंज दे. पण का बरं? बघा, खरं असतील तर बघ मग. नाही निघणार. तुम्ही कधी खोटं बोलता ते कळतं मला. कसं? तुमच्या डोळ्यात दिसतं ते. तू उचल. ओके, लेट्स सी इफ इट्स ट्रू. स्कॉलर 3 राजे म्हणून एक सत्ती, एक गुलाम आणि एक 9वी टाकलीस. आता मी 4 पंजा. ऊपर 2. मी सुटले. माझ्याकडे पण काहीच पत्ते नाहीये. पास. मी पण सुटले. हे 4 अड्डे. पास. मी पण पास. नाही ना, त्या दोघांचा प्रॉब्लेम झाला. त्यांना ना एकमेकांशी खोटाच बोलता येत नाही. आखो मी ते एकमेकांच्या मनातलं ओळखतात. ते एकमेकांपासून काहीच नाही लपवू शकत. हो ना? काय करतेस इकडे? आणि शौनक काका आला? नाही, मी त्याचीच वाट बघतीये. उद्या त्याचा बर्थडे आहे ना, म्हणून मी त्याच्यासाठी ग्रीटिंग कार्ड केलंय. ओ वाव, बघू मला. किती मस्त ड्रॉइंग केलंयस ना. ही कोण आहे बरं? अना. आणि हा शौनक काका, बरोबर? हो. आणि मी तर असे कपडे नाही घालत. माझं ड्रॉइंग तर रॉंग केलंयस तू एकदम. अगं, ती तू नाहीयेस, ती मंजिरी काकू आहे. मला ती खूप आवडते. मंजिरी काकू, तुला आवडते ती? अगं, काय झालं तुला रडायला? काय झालं? बाप रे. अगं, कसं काय फाटलंय? कोणी फाडलं? दिव्यानी आंटीने हे मुद्दामून फाडलं. त्यात मी मंजिरी काकूचं चित्र काढलेलं म्हणून. अगं रडू नको बाळा. हे बघ, हे मी तुला असं चिकटवून देते. हा, मग कळणार सुद्धा नाही की कोणी फाडलं होतं. हा, तरी शौनक काका आणि काकू मध्ये ही लाईन राहणारच आहे ना. नाही राहणार ग बाळा, नाही राहणार. गुड्डी, अगं
नको एवढी काळजी करू, येईल तो, सांगितलं ना तुला. किडा है किडा मी काय विठ्ठल हाँ जरा विठल कहाँ थे तुम? दारू पीकर आए हो ना तुम? अरे तुम कैसे बाप बनोगे इस बच्चे के? बोलो ना, कहाँ थे? गुड्डी, गुड्डी तू पहिले शांत हो. काय रे विठ्ठल, कुठे गेला होता तू? इथंच होतो. हे ना सगळं जंगल आहे जंगल. वाघ माहिती वाघ वाघ आहे ना हरणाला खातो. हरण गवत खात आणि मी कोण आहे? मी त्या गावतावरचा किडा आहे किडा. आता आपण मेलो तर कुणाला काय फरक पडणार आहे का? हा काय करायचं जगून? फालतूची बडबड करू नकोस, कळलं ना? तुझी बायको इथं पोटूशी आहे, तुला काही जबाबदारी आहे का नाही? या दारूमुळे माझ्या आयुष्याचं काय नुकसान झालंय ते पाहिलंयस ना? तरी लाज नाही वाटत तुला? हा मंजिरी, आपण मगाचपासून चॅलेंज नाही तर फक्त पास पास खेळतो. कळतंय का तुला? पण आता माझ्याकडे सगळे असेच पत्ते आहेत आणि मी तुमच्याशी खोटं नाही बोलू शकत. आणि बघ, या दोघी जणी झोपल्या. आपण उगाच पत्ते कुठतोय. मग आता आता आपण दोघंही जिंकलो असं घोषित करायचं आणि केक खायचा. केक? तो काय मस्त केक होता. आपण संपून टाकूयात सगळं. ओके, थांब मी आलोच घेऊन. मंजिरी, यावेळेस ते दोघांचे वाढदिवस एकमेकांच्या सानिध्यात गेले ना. आणि माझ्या वाढदिवसाला तुम्ही मला भेटायला येऊन खूप मोठं सरप्राईज दिलं होतं ना. खूप खुश झाले होते मी. शवनात, या पुढच्या सगळ्या वाढदिवसांना मला तुमच्यासोबत असंच राहायचं. मग सोडते की काय तुला? आयुष्यभर एकत्र वाढदिवस साजरा करायला होणार नाही तुला. माझाही आणि तुझाही. शवनात, पुढच्या वाढदिवसाला आपल्यासोबत आपल्या घरचे असतील तर किती बरं होईल ना. तर हे प्रॉमिस नाही करू शकत. उद्या गुढीपाडवा आणि मला खात्री आहे, नवीन वर्षासोबत आपल्या आयुष्याचं नवीन पर्व सुरू होणार. हे बघ, झालं की नाही छान? घे. अगं वेडाबाई, असं रडायचं नाही काही. अनायथा, नेहमी एक लक्षात ठेव, कुठलाही प्रॉब्लेम आला तर त्याचं सोल्युशन शोधायचं, असं रडत नाही की बसायचं. ओके? मी शौनक काकाला जाऊन देऊ? अगं पण तो आलाय की नाही कुठे माहिती आपल्याला. अना, काल तो तुझ्या आत्याच्या फ्रेंडकडे त्याचा बर्थडे सेलिब्रेट करायला गेला होता. आता त्याला घरच्यांबरोबर बर्थडे सेलिब्रेट करावासा नाहीच वाटणार, बरोबर आहे? काय करणार. खरं तर आज किती छान योगायोग आहे माहितीये. तुझ्या काकाचा बर्थडे वर्षाच्या पहिल्या दिवशी आलाय. पण आज तर 1 जानेवारी नाहीये ना. अगं वेडाबाई, अगं आज चैत्रातला पहिला दिवस आहे, म्हणजे आपल्या मराठी वर्षाचा पहिला दिवस, गुढीपाडवा आहे आज. आज छान मोठा सण असतो आपला, सगळ्यांनी एकत्र साजरा करायचा असतो. पण बघ ना,
आपल्या घरातले कोणी जागेवर नाहीयेत. पूर्वी ना असे सगळे सण एकत्र साजरा करायचो, पण आता सगळं घर विस्कळीत झालंय. कुणाला कशाचं काही नाहीच आहे. मी किती दिवस काय काय जपणार आहे. खरं तर आता सुनांनी पुढाकार घ्यायला पाहिजे ना. पण चल, मी बघून येते तुझा काका आलाय का. आणि हे बघ, तुझा आला असेल ना तर हे तू केलेलं ग्रीटिंग कार्ड तू त्याला दे. चालेल? चालेल. खरं तर मला औक्षण करायचंय त्याला दरवर्षी सारखं. खूप कटकट करायचं आलो, पण करून घ्यायचा मी म्हटलं. आता त्याने हा हक्कच हिरावून घेतलाय माझ्याकडून. पण त्या मंजूला हे सगळं काही माहितीच नसतील का, परंपरा वगैरे. त्यांच्याकडे हे असं काही नसतं ना ग. ही तुझी ग्रँडमॉम काय बोलत बसली तुझ्याशी, तुला काही कळत नसेल ना. चल, मी जरा बघून येते काका आला का. हं, आलंच. शौनक, उठा उठा. काय करताय तुम्ही? आणि हे काय कपडे घातलेत आज? झोपायचे कपडे आहेत, कारण मी आता झोपणार आहे. तू पण चल झोपायला. चल. अजिबात नाही, मी तुम्हाला झोपू देणार नाहीये. हा शौनक, नवीन वर्षाचं स्वागत करायचंय, असं लोळत करणार का तुम्ही? माझी काहीच हरकत नाही. शौनक, शौनक, उठा. पटकन उठा आणि आवरा. आणि आज सण आहे असं वाटेल असे कपडे घाला. मग आपल्याला गुढी उभारायची. का? का म्हणजे अहो, आज गुढी पाडवा आहे, विसरलात का तुम्ही? नाही, पण आता लक्षात आलंय. झोपू? अहो ना, असं काय करता? आज सण आहे, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? नाही वाटत ग. म्हणजे या रिच्युअल्सवर माझा अजिबात विश्वास नाही. अजिबात पटत नाही मला या गोष्टी. अच्छा, रिच्युअल्स. 31 डिसेंबरला तिथे अमेरिकेत पार्टी करून नवीन वर्षाचं स्वागत करायचं ना. तशीच भारतीय परंपरेनुसार गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत करण्याची पद्धत आहे. आणि यात रिच्युअल्स वगैरे काही नाहीये, शास्त्र आहे त्या मागे. कळलं? हो का? शास्त्र असतं? हो, तुमच्या इंटरनेटवर माहिती शोधा, ढिगभर माहिती मिळेल तुम्हाला. आणि चला आता आवरा हा पटापट, मला अजिबात उशीर व्हायला नको. प्रणव, मोनिका अजून उठलेलं नाहीये आणि डॅड बाहेर गावी गेले, त्यामुळे सगळं एकट्या बिचाऱ्या मॉमना करावं लागणार. मला सांगा, सण असा एकट्याने साजरा करायचा असतो का? आपण दोघांनी मिळून गुढी उभारूया. हे बघून मॉमला किती छान वाटेल ना. चला चला चला, लवकर उठ. मंजिरी, मला वाद नकोय, पटकन उठा आणि आवरा. बापरे, बाजू मांडायला लागलीस की तू. वकील झालीसच की तू आता. ठीक आहे, चल उभारूयात गुढी. नमस्कार करा, डोळे मिटा. शौनक, चला तुम्हाला ओवाळायचंय. मी नको. काय ग, जंगलात इकडे तिकडे फिरल्यासारखे का फिरतेस? अहो, पाठ ठेवायचाय, पण नक्की कोणत्या दिशेला तोंड करून बसायचं तेच मला माहित नाहीये. मी तो विचार करतेय.
मंजिरी, तू अगदी मॉम सारखी वागतीयस आता. अहो सणाच्या दिवशी वाढदिवस आलाय तुमचा, किती चांगला योग आहे. पण तोंड कोणत्या दिशेला करून बसायचं तेच कळत नाहीये. शौनक काका हॅपी बर्थडे. थँक्यू. मी तुला आता हे गिफ्ट दिलं, मग तू काय आता मला गिफ्ट देणार? माझा बर्थडे आणि तुला गिफ्ट पाहिजे? अरे वा. वाव, हे ग्रीटिंग तू बनवलंयस? हो. म्हणते देवयानी आंटीने फाडून टाकलं. मग ते ग्रँड मॉमने परत एकत्र केलं आणि सेलो टेपने चिटकून दिलं. काय? ग्रँड मॉमने चिकटून दिलं? हो खरंच, वाटल्यास विचार तिला. मॉम, बरं झालं तुम्ही आलात. शौनकना ओवाळायचंय. पहिला हक्क आणि मान तुमचाच. ओवाळतात? औक्षण म्हणतात त्याला. हा हा तेच औक्षण. गुढी उभारलीस? हो. कडुलिंबाची डहाळी लावलीस? हो लावली ना. इतकी वर्ष पाहते ना, सगळं तुम्हीच करताय. म्हणजे तुमच्या पद्धतीनेच करायचा प्रयत्न केला. मग नवीन वर्षाची सुरुवात तुमच्या आशीर्वादाने करावी अशी इच्छा होती. मला माहितीये तो हक्क तुम्ही मला दिलेला नाहीये, पण मग माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.